मान तालुकास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय महेश जाधव सर, नगरसेवक नगरपंचायत देवडी, त्याचबरोबर सन्माननीय उज्ज्वलाताई पवार मॅडम, नगरसेविका नगरपंचायत देवडी, प्रमुख उपस्थिती राजू मोळीक, अध्यक्ष मान तालुका शेतकरी संघटना, त्याचबरोबर या प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य सन्माननीय दडस सर, या ठिकाणी उपस्थित तालुक्यातील विविध प्रशालेंच्या मधून आलेले सर्व योग प्रशिक्षक, मार्गदर्शक, सर्व खेळाडू, या शाळेचा सर्व स्टाफ आणि माझ्या समोर बसलेले भारत मातेच्या भाग्य विद्यार्थ्यांनो, खरं तर साहेब खूप उशीर झालाय स्पर्धेला, त्यामुळे सकाळपासून उपास चाललेली आहे ती. आपल्याला 11ला हे सुरू व्हायला पाहिजे होतं. त्याच्या माहितीप्रमाणे आता 12 वाजले असतील. भारताने जगाला दिलेल्या 2 सुंदर गोष्टी, त्याच्यापैकी पहिली म्हणजे योग होय आणि दुसरी म्हणजे झिरो. मगाशी सांगितलं योग से योग्यता बढ़ती है. आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर आपली लायकी वाढते. योग कशाला म्हणायचं? योगा हा कर्मसु कौशल्यम, आपल्या कामातील कुशलता म्हणजे योग होय. आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजे योग होय. योगामुळे काय होतंय हे विचारण्यापेक्षा काय होत नाही ते विचार. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये योग तुम्हाला उपयोगी पडेल. संस्कृत मध्ये यूज या धातूपासून योग हा शब्द बनलेला आहे. त्याच्यामध्ये सांगण्यासारखं खूप आहे. आपण स्पर्धेच्या निमित्ताने इथं जमलोय. या स्पर्धा 3 वयोगटामध्ये खेळल्या जातात. अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19. 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, ट्रॅडिशनल, रेदमिक आणि आर्टिस्टिक. आसनाची काठिण्य पातळी, वेळ प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळी आहे. आज 7 खेळाडूंची टीम असते. प्रत्येक शाळेतील 7 खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. तालुक्यातून जिल्हा स्तर असतो, जिल्ह्यानंतर विभाग स्तर, विभागानंतर राज्य, राज्यानंतर नॅशनल आणि नॅशनल नंतर एशियन गेम मध्ये सुद्धा हा योगा आलेला आहे. आणि खेलो इंडिया मध्ये सुद्धा योगासनाच्या क्रीडा स्पर्धा याचा समावेश झालेला आहे. लवकरच ऑलिम्पिक मध्ये सुद्धा योगा येऊ घातलेला आहे. 21 जून हा संपूर्ण विश्वभर साजरा केला जातोय. एका मिनिटात संपवतोय मी. अकलूजला बीपीएड ला असताना साहेब आपल्या शाळेसारखी शाळा, आणि एक बाबा आलते आपल्या अंगणवाडीतल्या बाळाला घेऊन सोडायला. छोट्या शिशूत आहे ते बरोबर बोलते, बाबा मला तुम्ही सोडायला येत जाऊ नका इथं. ते बाबाला प्रश्न पडतोय की का मला असं म्हणतोय हा? तर तो म्हणतो माझा मित्र आहेत ना ते नावं ठेवतायत. का नावं ठेवतायत? तर तुमची ढेरी मोठी आहे, तुमचं पोट मोठं आहे. आपल्या सगळ्या मुलांच्यासाठी त्याचे आई बाबा हिरो असतात. येस ऑर नो? ते आदर्श असावे वाटतात. आणि मग आपण जर फिट नाही राहिलो, मी मगाशी साहेबांच्याबरोबर चर्चा करताना सांगितलं की अनंत अंबानी जगातली सगळी सुख त्याच्या पायाशी आहेत, तरी पण तो त्याचा आजार पण बरं करू शकत नाही. कुठलाही डॉक्टर आणायची तयारी आहे त्यांच्याकडे. पाहायचं असेल तर त्यांना युट्यूबवर पहा, गुगलवर सर्च करून अनंत अंबानी त्यांची परिस्थिती काय आहे ते. तर या स्पर्धा इथं काय बघितलं तर तुम्ही दररोज किती सराव करताय. एक दिवस आला आणि सुरू केलं, स्पर्धेपुरतं अजिबात नाही. तुम्हाला लाईफ टाइम जर निरोगी जगायचं असेल, आपलं काम चांगल्या पद्धतीनं करायचं असेल, कामामध्ये कुशलता पाहिजे असेल, कुशलता म्हणजे चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये. आपल्या शिक्षणाचा मूळ उद्देश आहे की चांगलं चारित्र्य निर्माण करणं. आणि मग इफ हेल्थ लॉस्ट, इफ वेल्थ लॉस्ट, नथिंग लॉस्ट. If health lost, something lost. If character lost,
एव्हरीथिंग लॉस्ट चारित्र्य निर्माण करण्यासाठी योगाची गरज आहे। याच्यानंतर मान्यवर आपल्याला शुभेच्छा देतील। त्याच्यानंतर प्रमुख पंचमंडळी आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल। स्पर्धेचा काही प्रमुख खेळाडू प्रत्यक्ष आहे प्रातिनिधिक स्वरूपाचा त्यांचा डेमो बघूया आणि स्पर्धेला सुरुवात होईल। संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।